म्हणजे अजून एक आंदोलन करावं लागलं की टप्प्यात लगेच 100%. त्यामुळे विनंती एवढीच आहे, आता कदाचित परत एकदा आंदोलन, आता हे तर यशस्वी होईल तुमचं, पण पुढच्या वर्षी आंदोलन करत असताना 30% म्हणलं आमचं काम झालं आम्ही येणार नाही असं काही करू नका. म्हणजे प्रचलित शब्द पाहिजे. बरं असं कुणीतरी इथं आलंय का जे रिटायर झालेत पण सपोर्ट म्हणून आलेत? हात वर करा बरं. देते ज्या लोकांची रिटायरमेंट झालेली आहे, ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठी रिटायर झालेले जे जे शिक्षक इथं आलेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार झाला पाहिजे. तर बघा तिथं काय आहे, माळी साहेब इथं आहेत, त्यामुळे यांचं काय तसं घेणं देणं नव्हतं. पण का नाही, शिक्षक आहोत, माजी शिक्षक झालो, एखादा शिक्षक झाला तो आयुष्यभर शिक्षक असतो, रिटायर झाला तरी काही ना काहीतरी त्यांचं चांगलं सकारात्मक काम चालू असतं, विचार हे लोकांपर्यंत ते घेऊन जात असतात. त्यामुळे यांचं खरंच मी अभिनंदन करतो की ते तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. आता परत एकदा पोलीस प्रशासनाला विचारतो की आपली चर्चा कोणाबरोबर झाली आहे का? चालू असेल तर काय हरकत नाही. बरं आता तुम्ही बोललाय आता आपल्या ताई आहेतच, तोपर्यंत फोन यूज सर कोणी काय बोलायचं का इथं कोणाला? जगदाळे साहेब आपल्या सर्वांना या विषयाच्या बाबतीत, म्हणजे आता त्यांचं मार्गदर्शन तर खूपच आहे तुम्हाला, पण आता तुमच्याशी सर्वांशी त्या ठिकाणी संवाद साधतो. पहिल्यांदा तुम्ही इथं आलात त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो. कारण ज्याने आमचं काम करायला पाहिजे ते फोन बंद करून बसले. तसा तुमच्या कामाचा काही शिक्षकांचा काही संबंध येत नाही, परंतु तुम्ही भविष्यातलं एक मोठं नेतृत्व आहात आणि समोरची जे शिक्षक आहे दादा, समोरचे जे शिक्षक आहेत तुम्हाला किती ते ह्यांना जोड ना, आपले एकनाथ शिंदे साहेबांचे जे PS होते ना, काय नाव त्यांचं, खतगावकर सर. किती आहे ती होणं खूप गरजेचं आहे. हाऊसमध्ये या संदर्भात चर्चेवर घोषणा होणं ही गरजेचं आहे, कारण ते न्यायालय आहे. त्यातला शब्द आणि शब्द त्यांना पाळावा लागतो. नुसतं खात्यामात्र उत्तर देऊन चालणार नाही. नाहीतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी जेवला कसं जेवणच राहील, जेवलोच नाही जे तिथं तुमचे काही सोर्स असतील. साहेब नमस्कार. काय झालं इथं त्या शिक्षकांच्या आंदोलनाला आलोय. यांचं मत एवढंच होतं की CM साहेब नाहीतर एकनाथ शिंदे साहेब यांच्याशीच आम्ही बोलणार, बाकी कुणी नाही. आता CM साहेबांचं आमचं बोलणं नाही करता येणार. टप्पा अनुदान हो सर, फक्त साहेब इथं 13,000 का 14,000. हो हे रात्री इथंच राहायचं म्हणतात. फक्त DCM साहेबांनी सुद्धा हा शब्द दिला की उद्या 100% आम्ही निर्णय घेतो, तरी मार्गी लागू शकतो हा विषय. ठीक आहे, मला सांगा ना, मी वाट बघतो. याच नंबरवर येईल, या नंबरवर ना? ठीक आहे, नितीन राठोडचा नंबर आहे. परंतु तिथलं तुम्हाला आज सोडणार नाही, तेवढं लक्षात घ्या. तुमची संख्या जेवढी कोणापर्यंत करायचा प्रयत्न करा, पण त्या ठिकाणी कोण जातं तेवढं लक्षात. आणि तो जाणार आहे ना, त्यांच्यामुळे निगेटिव्ह निर्णय होऊ नये एवढी पाहिजे. आता एवढं पराक्रम झालेलं सगळं येतो ना इथं कोण येतात मी बघतो. तुमचा विषय कोणाकडे, तुमचा विषय कोणाकडे? काही लोकांच्यामुळे हे धडपडून जाऊ नये. बरं मी माझ्याशी सचिवालयाशी बोलायचे विषय कोणाकडे? सगळे भाषण करता आपण शिक्षक आहोत. आम्ही 40-45 मिनिटं आपण बोलू शकतो.
परंतु माझ्या तोंडातून एखादा शब्द चुकीचा गेला एखाद्या व्यक्तीबद्दल सरकारबद्दल हे बद्दल, त्यामुळे मी काय सांगितलं की कुणी भाषण करू नका. आपल्याकडे जे वक्ते आहेत ते वक्ते तुमचं मनोरंजन करतील, बोलतील. परंतु बऱ्याच जणांना राग आला, आम्हाला का बोलू देत नाही. हे बोलण्याचं व्यासपीठ नाही आहे, आपल्याला कृती करायची आहे. आणि मी तुम्हाला परत एकदा दिलगिरी व्यक्त करतोय, असे कोण काय असतील की बाबा मला बोलू दिले नाही, मला संस्थेशी बोलायचं आहे, संस्थापक बोलणार आणि कोण असतील नेते, तर आम्हाला माहिती आहे ना, आमच्यातले काही समन्वयक असतील ते आम्हाला माहिती आहे, ते चांगले बोलू शकतील. मी त्यांना म्हणणार बाबा तुम्ही 2 मिनिटं बोला. परंतु नवखा माणूस का जसा मी हाताला धरून बाहेर काढला, बरोबर आहे, एखादं चुकीचं वाक्य बोललं, असंच झालं होतं दादा. औरंगाबादला आमची काही चूक नव्हती. ऑक्टोबर 2016ला आणि 4 ऑक्टोबर 2016ला औरंगाबादला आंदोलन झालं होतं, भरपूर लोक होते आणि एकटा ज्याचा काही संबंध नाही तो त्या गाडीवरती चढला आणि चला रे, उठा रे, पळा रे. लोकांना तेच पाहिजे. आणि आमचं नेतृत्व त्या आंदोलनाचं कोण करत होते की ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत किंवा जे दिवंगत शिक्षक झाले त्यांची फॅमिली होती. आणि एवढा लाठीचार्ज झाला. आता इथं बसलेले आहेत सिंधू मॅडम वगैरे, इथं बऱ्याच महिला आहेत, बरंच मारलं. 12 दिवस आम्हाला जवळजवळ 52 जणांना तुरुंगवास भोगावला. त्यात आम्ही 12 जणांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी होती. माझ्यावर पण 353 आहे, काहीच न करता. म्हणजे हा मर्डरची केस आहे. आणि खरंच केली असतं बरं झालं असतं, बरोबर आहे काय. नाही, सांगण्याचा उद्देश काय की आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते, अशी अवस्था शासनाची आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आहे त्या ठिकाणी बसून राहावं लागेल. जर यातला कोण उठला, जर यातला कोण निघून गेला, कोणाला तहान लागली, भूक लागली, एका दिवसानं काय मरणार आहे कोण? जर कोण जात असेल आणि इथं दादाने शब्द दिलाय, शासनाला संख्या बघायची आहे तिथं. त्यात दादाने काही राजकारण करायचं नाही आहे. राजकारण करायचं असतं तर मगाशीच म्हणलं असतं कोण चलो विधान भवन, तिथं जाऊन गेलं असतं, पोलिसांनी लाठीचार्ज केला असता, आपलं आंदोलन संपवून टाकलं असतं. असं पण काय आहे. परंतु तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तुम्ही आनंदानं काहीतरी घेऊन घरला जायला पाहिजे, हाच एक त्यांचा उद्देश आहे. आणि शासनाला पण विनंती आहे, आमच्या ह्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही आहे. नम्रपणे आम्ही तुम्हाला विनंती करतोय. नाही, तुमची एकजूट जास्त महत्वाची. हे आंदोलन फक्त तुमचं आहे, तुमच्या या संघाचं आहे. आम्ही फक्त तुम्हाला टेकू देण्यासाठी आलेलो आहे, पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. बैठक फक्त होते म्हणजे तुमच्या अडचणी संपतायत असं. आता तुमचं काम महत्वाचं आहे. 5 तुमचे प्रतिनिधी मुख्यमंत्री साहेबांना भेटायला चाललेत. मी काय जाणार नाही, मी इथंच बसून राहणार आहे. फक्त तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. सत्ताधारी आमदार आणि जे विरोधातले आमदार आहेत, ज्यांना तुम्ही निवडून दिले, त्यांना आत्ताच्या आत्ता फोन करायला सुरुवात करा आणि पुढच्या 15 मिनिटांमध्ये अधिवेशनाच्या परिसरामध्ये जाऊन मुख्यमंत्री साहेबांना या लोकांबरोबर जाऊन भेटा, विनंती करा. लागलं तर तिथं पायऱ्यांवर आंदोलन करा. पण आजच्या आज फक्त बैठक नाही तर आजच्या आज निर्णय झाला पाहिजे. हे कुठेतरी या ठिकाणी भूमिका या सगळ्यांनी तिथे घेतली पाहिजे. त्यामुळे तुमचं शिष्टमंडळ चाललेलं आहे आणि आता भारूड फार सुंदर चालू आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बद्दल आणि शिक्षकांच्या एकजूट बद्दल, एक तर त्यांचा आवाज आणि त्यांच्या भारूड बद्दल सरांचं अभिनंदन तुम्ही त्या ठिकाणी करा. त्यामुळे आता याच्या पुढं शिक्षकांच्या एकजूट बद्दल आणि शिक्षकांबद्दल नक्कीच त्या काही गोष्टी आणि भारूड आपल्या सर्वांना सांगतील. पण हे सर्व शिक्षक म्हणजे हा पेहराव करणं सोपं नाही. हा पेहराव करणं सोपं नाही. हा पेहराव त्यांनी कोणासाठी केला? फक्त फक्त तुमच्यासाठी केला, आपल्या मित्रपरिवारासाठी केला. आणि या पेहरावाच्या माध्यमातून ते जे काय गातात, भारूड बोलतात, त्यातून एक संदेश सरकारला जावा, तुमच्यापर्यंत पोहोचावा, असा ते प्रयत्न करतायत.
त्यामुळे आता तुमच्या आसपास जे कोणी उभे असतील बसले असतील ते जर वडापाव खायला नाही तर जेवणासाठी बाहेर जायला लागले तर तुम्ही काय करणार? मागचे जण काय करणार? थांबवणार का जाऊन देणार? अरे तुमची एकजूट आहे, तुमची ही संख्या आहे म्हणून आता कुठेतरी चर्चा तिथं होते. तुमची जर ही संख्या हळूहळू कमी झाली बैठक होणार नाही, निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेतला जाणार नाही. त्यामुळे निर्णय घेऊन तर तुम्ही काय करणार? ठरलं का? आम्हालाच लागले सगळं, आम्हीच करतोय तसं नाही ना. त्यामुळे चला आता तुमचे सगळे सदस्य हे मुख्यमंत्री साहेबांना भेटायला चाललेत. उपमुख्यमंत्री साहेब सुद्धा तिथे असतील अशी अपेक्षा करू. आणि नक्कीच आता पुढच्या अर्ध्या एक तासामध्ये तुमच्याबद्दल तुमच्या ज्या मागण्या आहेत. काय मागणी होती तुमची? अरे टप्पा वाढ आहे पण त्याच्या आधी शब्द काय असतो? प्रचलित टप्पा वाढ. ही जी काय प्रक्रिया त्या ठिकाणी मान्यता देऊन आत्ताच्या आत्ता हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा अशी तुमची मागणी ते आज मान्य करतील असा काही प्रमाणात मला विश्वास आहे. पण अपेक्षा त्या ठिकाणी आपण सर्वजण करूया. लक्षात घ्या, एखाद्या चर्चेला बोलवलं साहेब नमस्कार. चर्चेला बोलवलं म्हणजे निर्णय काय झालंय झाला काय मी आंदोलनाला आलो होतो इथे आणि तिथे ते काय नाही विशेष शिक्षक क्रीडा किंवा हाऊस शिक्षकांच्या काही प्रलंबित मागण्या आहेत आमच्यावर चर्चा आणि ते 8 जुलैपासून बसलेत आंदोलनाला. आता बैठकीत कॅबिनेट तर आपल्याकडे ते विषय आलेत का साहेब? आणि त्या हाऊसमध्ये तशी घोषणा व्हायला काय त्यामुळे नाही काय झालंय जिल्हा परिषद बोलून जाऊ नका. केंद्र स्तरावरील क्रीडा शिक्षकांची सेवा प्रवेश नियमावली व सेवा शर्ती जर तुम्ही उठून गेला तर जबाबदार तुम्ही. फक्त 10-15 मिनिटं झाल्यात बसले, बरोबर आहे की नाही? आणि संध्याकाळी 10 वाजून बसल्यानंतर काय होईल मग? हा मग ते तुम्ही बसायला पाहिजे. त्यांच्या खांद्याला बंदूक तुम्ही ठेवू नका. तुम्ही बसला तर ते बसणार आहेत. तुम्ही बसला तर ते बसणार आहे का तुम्ही? उठायचं नाही. हॅलो हॅलो पुन्हा एकदा आपण मागच्या वर्षीच्या गीतांना आपल्याला चांगली प्रसिद्धी व आपला आवाज सर्व मीडियानी उचलला होता तेच आपण या ठिकाणी गीत घ्यायचंय. अरे उठू नको बाळा, अरे उठू नका मास्तर, अरे रडू नको बाळा, मी मुंबईला जातो. रडू नको बाळा, मी मुंबईला जातो. मुंबईला जाते अनुदान घेऊन येते. मुंबईला जाते अनुदान घेऊन येते. मुंबईला जाते अनुदान घेऊन येते. अरे रडू नको बाळा, मी मुंबईला जाते. अरे रडू नको बाळा, मी मुंबईला जाते. मुंबईला जाते अनुदान घेऊन येते. 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 100% पेढा, 100% पेढा तुला खायला देते. खायला देते अनुदान घेऊन येते. खायला देते अनुदान घेऊन येते. खायला देते अनुदान घेऊन येते. अरे रडू नको बाळा, मी मुंबईला जाते. रडू नको बाळा, मी मुंबईला जाते. मुंबईला जाते अनुदान घेऊन येते. मुंबईला जाते अनुदान घेऊन येते. मुंबईला जाते अनुदान घेऊन येते. अरे एवढी किती पाणी इथं बसून राहते. अरे एवढी किती पाणी इथं बसून राहते. दिलं शब्द दादांना नाही मैदान सोडणार. मुंबईला जाते अनुदान घेऊन येते. मुंबईला जाते अनुदान घेऊन येते. मुंबईला जाते अनुदान घेऊन येते.
अनुदान घेऊन येते एकजुटीची किमया एकजुटीची किमया त्या सरकारला धावते सरकारला धावते अनुदान घेऊन येते सरकारला धावते अनुदान घेऊन येते अरे रडू नको बाळा आम्ही मुंबईला जाते रडू नको बाळा मी मुंबईला जाते मुंबईला जाते अनुदान घेऊन येते मुंबईला जाते अनुदान घेऊन येते मुंबईला जाते अनुदान घेऊन येते आता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर हे या ठिकाणी एक गीत गाईल त्यांना आपण साथ देऊ आणि परत त्याच्यासाठी नवीन घेऊन घेतो चांदणे झाली रात अनुदान